Hello students, today we will start our first lesson. आपण आपला पहिला चॅप्टर सुरू करतोय. त्याचं नाव आहे बेसिक इलेक्ट्रिसिटी अँड नेटवर्क थेरम्स. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की इलेक्ट्रॉनिक्स मधले काही बेसिक टर्म्स ज्या की व्होल्टेज, करंट किंवा सर्किट म्हणजे काय, तर ते आपण आधी रिवाइज करूया की सर्किट म्हणजे काय. तर वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स जोडून त्यांच्या कनेक्टिव्हिटी पासून जे काही बनतं, जो ब्लॉक बनतो, जे डिझाइन बनतं ते म्हणजे सर्किट. ठीक आहे. तर त्याला आपण कनेक्ट करतो ते म्हणजे इनपुट्स म्हणजे एक्सटर्नल सोर्स, आणि त्याच्यापासून जे आपल्याला रिझल्ट मिळतो ते म्हणजे आउटपुट. ह्या आपण काल बघितलेल्या बेसिक टर्म्स आहेत जे आपण रिवाइज करतोय. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळेलच. त्यात काय बघितलं आपण, सर्किट म्हणजे काय आणि सर्किटचं इनपुट आउटपुट. इनपुट म्हणजे एक्सटर्नल सप्लाय जो आपण सर्किटला कनेक्ट करतो, आणि त्याच्यापासून जो रिझल्ट पाहिजे, ज्याच्यासाठी आपण सर्किट बनवले, तो म्हणजे त्याचा रिझल्ट. त्यालाच आपण आउटपुट म्हणतो. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्समध्ये ज्या महत्त्वाच्या टर्म्स ज्या आपल्याला पुढे पण प्रत्येक वेळेस बऱ्याच वेळेस लागणार आहेत, त्या म्हणजे कुठल्या, सर्किट, इनपुट टर्म्स, आउटपुट टर्म्स, देन कंपोनेंट्स. आता व्होल्टेज म्हणजे काय बघितले आपण, इट इज नथिंग बट अ पॉवर सप्लाय. एक्झाम्पल सहित आपण पाहिलेलं आहे. चार्जरचं एक्झाम्पल आपण बघितलं, ज्याचा व्होल्टेज आपल्याला 5 व्होल्ट, जनरली 5 व्होल्ट सप्लाय हा आपण कनेक्ट करतो मोबाईलला. करंट, इट इज नथिंग बट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. देन आता आपण नेक्स्ट टर्म बघतोय, रेजिस्टन्स. इट इज हा इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट आहे ज्याचा यूज काय होतो, इट इज यूज्ड टू अपोज व्हॅल्यू ऑफ करंट. इट इज यूज्ड टू अपोज द व्हॅल्यू ऑफ करंट. आपण त्याला असं म्हणता येईल एक्सेस व्हॅल्यू ऑफ करंट. म्हणजेच काय, आपल्या सर्किटमध्ये जर रिक्वायरमेंटपेक्षा जास्त करंट फ्लो होत असेल तर सर्किटला हानी पोहोचू शकते, म्हणजे सर्किट डॅमेज होऊ शकतं. अशा वेळेस रेजिस्टर हे कंपोनेंटचं नाव आहे. रेजिस्टन्स म्हणजे काय, तर त्याची प्रॉपर्टी आहे. रेजिस्टन्स इज अ प्रॉपर्टी टू अपोज व्हॅल्यू ऑफ एक्सेस करंट. म्हणजेच आपल्या सर्किटचा जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जर ओव्हर करंट फ्लो होत असेल तर त्याला कमी करण्याचं किंवा कंट्रोल करण्याचं काम रेजिस्टन्स करतो. म्हणजेच महत्त्वाचं काम कोण करतोय, रेजिस्टर हा करतो. ठीक आहे. म्हणजेच करंटला कंट्रोल करण्याचं, सर्किटला डॅमेज होण्यापासून वाचवण्याचं काम कोण करतो, रेजिस्टर. ओके. कंपोनेंटचं नाव काय असेल, रेजिस्टर. आणि रेजिस्टन्स ही काय आहे, त्याची प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. तर रेजिस्टन्स आपण काय करतो, आर ने रिप्रेझेंट करतो. सिम्बॉल त्याचा आर, असा लेटर सिम्बॉल आर आहे, आणि त्याचं लॉजिकल सिम्बॉल रेजिस्टरचा, आणि त्याचं युनिट आहे ओहम. OHM, ओहम. आपण सिम्बॉलिकली असं दाखवतो. ठीक आहे. रेजिस्टर विच इज यूज्ड टू कंट्रोल द व्हॅल्यू ऑफ करंट, एक्सेस अमाऊंट ऑफ करंट इन आवर सर्किट. कोणत्याही सर्किटमध्ये रेजिस्टर कनेक्ट का करतो आपण, का तर त्याच्यापासून काय होईल, आपलं करंटची व्हॅल्यू जी आहे ती मिनिमाइज होईल किंवा कंट्रोलमध्ये राहील. ओव्हर फ्लो ऑफ करंट इज कंट्रोल्ड बाय दिस रेजिस्टर. ह्या कंपोनेंटचा महत्त्वाचा रोल असतो कुठल्याही सर्किटमध्ये. त्याचं लेटर आहे आर. आपण प्रत्येक
इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंटचं लेटर सिम्बॉल हे डिटेल स्टडी करणारच आहोत. बट दीज आर द मेन थिंग्स वी हॅव टू नो. दॅट इज व्होल्टेज, करंट, रेजिस्टन्स. रेजिस्टरचं आपण डेफिनेशन बघितले. इट इज रेजिस्टन्स, इट इज अ प्रॉपर्टी to oppose the value of excess amount of current which is shown by the letter R. SI युनिट आहे ओहम. यास ओहम आपण असं दाखवतो, ओहम. आणि हे त्याचं लॉजिकल सिम्बॉल. सो वी विल गो टुवर्ड्स आवर नेक्स्ट पॉइंट, दॅट इज ओहम्स लॉ. सी, ओहम्स लॉ जो आहे त्याच्यासाठी 3 टर्म्स माहिती असणं महत्त्वाचं आहे. त्या म्हणजे कुठल्या? तर व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स. सी, द स्टेटमेंट ऑफ ओहम्स लॉ, व्हॉट इट इज? द करंट फ्लोइंग through the circuit, current flowing through the circuit is directly proportional to applied voltage. व्होल्टेज आपण V या लेटरने दाखवतो. at constant resistance, which is shown by letter capital R. हे आपलं झालं स्टेटमेंट. वी आर लर्निंग ओहम्स लॉ. हा पॉइंट बघतोय आपण. ह्या लॉचं स्टेटमेंट काय आहे? तर द करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड व्होल्टेज ॲट कॉन्स्टंट रेजिस्टन्स. हे झालं स्टेटमेंट. आता आपण काय कसं रिप्रेझेंट करता येईल? म्हणजेच आपल्या सर्किटमधला जो करंट फ्लो होईल तो करंट काय असेल? व्होल्टेजला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. म्हणजेच ॲट कॉन्स्टंट आर. ओके, ह्यालाच असं म्हणता येईल V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I किंवा I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V. हे दोन्ही टर्म्स सिमिलर आहेत. ठीक आहे. सो दॅट वी कॅन टेक द इक्वेशन ॲज, आपल्याला याच्यापासून 3 इक्वेशन मिळतील. पहिलं म्हणजे V इज इक्वल टू IR, म्हणजेच व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स I इंटू R. V इज इक्वल टू IR. हे आपलं